गुड इव्हनिंग स्टुडंट्स. हे एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण उन्हाळी सुट्टीतील संगणक हा विषय आपण पाहत आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी IIM विनर स्पर्धा परीक्षेसाठी बसलेले आहेत, त्याचबरोबर विनर ऑफ द इयर एक्झामसाठी सुद्धा जे विद्यार्थी बसलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे क्लासेस उपलब्ध करून देत असतो. तर आपण आज संगणक हा विषय पाहणार आहोत. संगणक म्हणजे काय तर पाहूयात. संगणक कम्प्युटर म्हणजे हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. हे माहिती हाताळण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी किंवा साठवण्यासाठी वापरलं जातं. हे विजेवर चालणारे उपकरण आहे. याच्यामध्ये बघा, संगणक हे वेगाने काम करणारे यंत्र असं मानलं जातं. म्हणजे जे काम आपण एका तासामध्ये करतो तेच काम कितीतरी सेकंदामध्ये, मेगापिक्सल मध्ये वगैरे एवढ्या कमी कालावधीमध्ये संगणक आपल्याला ते काम करून देत असतं. वेगाने काम करणारे यंत्र म्हणून हे ओळखलं जातं. म्हणजेच बघा, जे गणितीय आणि तर्कशुद्ध कार्य करण्यासाठी हे डिझाईन केलेलं असं उपकरण आहे. ते वापरकर्त्याच्या सूचनेनुसार काम करतं. आपण जशी सूचना देतो त्या पद्धतीने संगणक काम करत असते. संगणक डेटा साठवण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी आणि दर्शवण्यासाठी बायनरी सिस्टीमचा वापर करतात. बघा, संगणकाला बायनरी सिस्टीम माहिती असते, बायनरी लँग्वेज माहिती असते. संगणकाला दुसरी लँग्वेज म्हणजे भाषा कळत नाही. संगणकाला फक्त बायनरी लँग्वेज समजते. संगणकाला काय होते? फक्त बायनरी लँग्वेज समजते. मग ज्यामध्ये 0 आणि 1 हे 2 अंक वापरले जातात. 0 आणि 1 हे 2च अंक काय केले जातात? वापरले जातात. ही बायनरी लँग्वेज होती. संगणकाला जी आपण सूचना देतो पण त्याला काय होतं? बायनरी लँग्वेज कळते. मग या बायनरी लँग्वेजचे रूपांतर ते आपल्या भाषेमध्ये करतो. आपल्याला समजण्यासाठी ते आपल्या भाषेमध्ये उत्तर देतो, परंतु त्याची लँग्वेज कोणती आहे? बायनरी लँग्वेज आहे. लक्षात घ्या, बायनरी सिस्टीमचा वापर करतात. ते कशाचा सिस्टीमचा वापर करतात? बायनरी सिस्टीमचा वापर करतात. जे अंकगणित आहे, गणितीय आणि तर्कशुद्ध कार्य करण्यासाठी हे खरं तर डिझाईन केलेलं हे एक महत्वाचं उपकरण मानलं जातं. संगणक हे सर्वात महत्वाचं इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे असं मानलं जातं. त्यानंतर पाहूया संगणकाचे मुख्य भाग. आता संगणकाचे मुख्य भागामध्ये बघूया प्रोसेसर. पहिल्यांदा कोणता आहे? प्रोसेसर. लक्षात घ्या, प्रोसेसर म्हणजे काय तर CPU. प्रोसेसर म्हणजे काय? CPU हे संगणकाचे मुख्य नियंत्रण केंद्र आहे. हे संगणकाचे काय आहे? मुख्य नियंत्रण केंद्र आहे. लक्षात घ्या, संगणकाचा म्हणजे CPU हा संगणकाचा मेनू मानला जातो. इतर भागांचे जे आहे कंट्रोल करण्याचं काम CPU करत असतो. म्हणजेच जी काही डेटा आपण देतो तर त्याच्यावर प्रक्रिया करणं, सूचनांचं पालन करणं हे प्रोसेसरद्वारे होते. लक्षात घ्यायचे, संगणकाचे मुख्य नियंत्रण केंद्र हे CPU ला मानलं जातं, जे डेटावर प्रक्रिया करते. कशावर प्रक्रिया करते? डेटावर प्रक्रिया करते आणि सूचनांचे पालन करते. काय करत असतं? सूचनांचं पालन करत असतं. लक्षात घ्या, आपण ज्या काही सूचना देतो त्या सूचनांचं हे पालन करत असतं. त्या पद्धतीने आपल्याला आउटपुट देत असतं. आपण काही प्रश्न विचारला तर त्या पद्धतीने डेटावर प्रक्रिया करून काय करत असतं? आपल्याला उत्तर संगणकाकडून मिळत असतं. आपण जी काही माहिती दिलेली आहे, आपण जी काही कमांड दिलेली आहे त्या पद्धतीने संगणक काय करत असतो? काम करत असतो. बघा, पुढे पाहूयात आपण मेमरी. तर संगणकावर डेटा आणि प्रोग्राम तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपासाठी साठवण्यासाठी वापरतो. संगणक डेटा आणि प्रोग्राम तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपासाठी साठवण्यासाठी काय करत असतो? वापरतो. म्हणजेच जो काही डाटा आहे, जो काही डेटा आहे, आपल्याला एखादी फाईल असेल
तर ती फाईल आपल्याला सेव्ह करायची असेल, समजा MS एक्सेल मध्ये आपण जे काही फॉर्म्युले वापरले आहेत, मग त्याच्यामध्ये बेरीज करायची असेल, वजाबाकी करायची असेल, गुणाकार करायचा असेल, भागाकार करायचा असेल किंवा इक्वेशन असेल, या पद्धतीची जी फाईल आपली तयार केलेली आहे ती फाईल खूप महत्वाची आहे, आपल्याला 2-3 वर्षानंतर ती लागते, तर मग ती आपण काय करून ठेवू शकतो, संगणकामध्ये सेव्ह करून ठेवू शकतो. म्हणजे भरपूर वेळामध्ये ती फाईल आपली काय राहणार आहे, संगणकामध्ये सेव्ह राहणार आहे. जेव्हा काही बदल करायचा असेल तर त्यावेळेस आपण बदल करू शकणार आहे. मग या पद्धतीने मेमरी काम करत असते. मेमरीमध्ये आपण हे साठवण्याचं काम, डेटा जो आहे कायमस्वरूपी आपण साठवून ठेवू शकतो. आता MS वर्ड मध्ये असेल, मी एखादं मजकूर असेल, एखादं पत्र असेल, तर मी ते टाईप केलेलं असेल तर ते आपल्याला महत्वाचं आहे की आपल्याला ते वारंवार लागतं, किंवा रिझ्यूम असेल, म्हणजे कोणत्याही गोष्टी असतील तर ते महत्वाचं आपण ज्यावेळेस करतो तर त्यावेळेस आपण काय करतो, ती महत्वाचं साठवून ठेवण्याचं काम याच्यामध्ये केलं जातं. आता पुढे पाहूया इनपुट उपकरणे. आता काय पुढे पाहूया, इनपुट उपकरणे. हे लक्षात आलं मेमरीचं, जो काही डेटा आहे किंवा प्रोग्राम आहे तो तात्पुरत्या, जर आपल्याला काही गरज नसेल ती तात्पुरती स्वरूपात पण आपण काय करून ठेवू शकतो, साठवून ठेवू शकतो. आणि जर वाटत असेल की आपल्याला जे महत्वाचं आहे, आपल्याला आपण काही डिझाईन बनवलेले असेल, काही पेंट असेल, कोणतंही काहीही आपल्याला आवडतं जे काही बनवलेलं असेल किंवा एखादी महत्वाची फाईल असेल तर ती आपण मेमरीमध्ये काय करून ठेवू शकतो, साठवून ठेवू शकतो. लक्षात घ्यायचंय. यानंतर पाहूयात आपण इनपुट उपकरणे. आता इनपुट उपकरणे म्हणजे काय, तर इनपुट डिव्हाइसेस. इनपुट उपकरणे म्हणजे काय, इनपुट डिव्हाइसेस. आता संगणकाला डेटा किंवा माहिती देण्याचं काम करतात. इनपुट डिव्हाइसेस काय करतात, संगणकाला डेटा किंवा माहिती देण्याचं काम करतात. म्हणजेच आपण बघा कीबोर्डद्वारे काय करतो, संगणकाला माहिती देतो, बरोबर. आपण अक्षरे टाईप करतो, अंक टाईप करतो, काही वर्ड्स टाईप करतो, सेंटेन्स टाईप करतो, हो की नाही. म्हणजेच हे काय करत असतो, आपण डेटा देण्याचं काम, माहिती देण्याचं काम आपण संगणकाला करत असतो. मग ही इनपुट जी उपकरणं आहे ती कोणकोणती आहेत, कीबोर्ड आहे, माऊस आहे, हो की नाही. ही कीबोर्ड, माऊस ही दोन उपकरणं इनपुट उपकरणं म्हणून ओळखली जातात. म्हणजेच आपण याद्वारे, माऊस द्वारे सुद्धा कॉपी पेस्ट असेल, काही क्लिक करायचं असेल, म्हणजे आपण त्याद्वारे काय करत असतो, माहिती एंटर करत असतो. म्हणजे माहिती देण्याचं काम, डेटा देण्याचं काम संगणकाला करत असतो. आणि या डिव्हाइसेसला इनपुट डिव्हाइसेस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, लक्षात ठेवायचंय, इनपुट डिव्हाइसेस. आता पुढे पाहूयात आउटपुट उपकरणे. आउटपुट उपकरण म्हणजे काय, तर आउटपुट डिव्हाइसेस. आउटपुट उपकरण म्हणजे आउटपुट डिव्हाइसेस, म्हणजे संगणकाला जी माहिती दिलेली आहे त्या संगणकाद्वारे प्रक्रिया केलेला डेटा जो आहे, म्हणजे जो प्रक्रिया केलेला, जी माहिती दिल्यानंतर त्याच्यावर संगणकाने जी प्रक्रिया केली तो डेटा दर्शविण्यासाठी वापरतात. म्हणजे संगणकाद्वारे प्रक्रिया केलेला डेटा दर्शविण्यासाठी वापरतात. लक्षात घ्यायचे की बाबा आपण जी माहिती टाईप करतो, जी माहिती समजा आपण संगणकाला दिली आहे, मी उदाहरण सांगितलं मध्ये की 6+2 ही जर आपण संगणकाला माहिती दिलेली आहे, मग संगणक काय करणार आहे, त्याच्यावर संगणकाद्वारे प्रक्रिया केलेला डेटा, याच्यावर संगणकाने केलेला काय आहे, आता डेटा जो प्रक्रिया केलेला आहे, म्हणजे याचा आन्सर आपल्याला 8 दिलेला आहे, हा दर्शविण्यासाठी आउटपुट उपकरणे वापरले जातात. म्हणजेच आउटपुट डिव्हाइसेस वापरले जातात. काय वापरले जातात, आउटपुट डिव्हाइसेस वापरले जातात. जसे की बघा मॉनिटर, प्रिंटर. लक्षात घ्या, हे मॉनिटर. मग मॉनिटरवर काय होतं, हे शो होतं ना, आपण दिलेलं असतं इनपुटद्वारे, म्हणजे कीबोर्डद्वारे आपण टाईप केलेलं असतं. 6+2 हे आपण इनपुट केलेलं, इनपुट डिव्हाइसेस द्वारे संगणकाला दिलेलं असतं, माहिती दिलेली असते. आणि संगणक काय करतं, त्याच्यावर प्रक्रिया करतं
आणि त्याचं आपल्याला जी प्रक्रिया करून आलेलं उत्तर असतं, मग कोणतेही असो, मग एखादं लेटर असेल, काही असेल, म्हणजे प्रिंटरद्वारे आपल्याला काय करतं, आपण जे टाईप केलेलं आहे, मग जो कागद आहे ते कागदाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बाहेर हार्ड कॉपी पाहिजे नसेल तर प्रिंटरद्वारे मिळतं. जे काही लेखन केलेलं आहे तर ते आपल्याला मिळण्यासाठी, मॉनिटरच्या स्क्रीनवर दिसण्यासाठी, प्रिंटरद्वारे कागदाच्या स्वरूपात बाहेर येण्यासाठी हे आउटपुट डिव्हाइसेस वापरले जातात. या आउटपुट डिव्हाइसेसचा वापर केला जातो. लक्षात घ्यायचे, मॉनिटर आणि प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइसेस आहे. म्हणजे 6+2 हे आपण संगणकाला काय दिलेले आहे, कमांड दिलेली आहे. मग संगणकाला कमांड दिल्यानंतर त्याच्यावर संगणकाने काय केली, प्रक्रिया केली. मग प्रक्रिया केल्यानंतर जो डेटा आहे तो दर्शविण्यासाठी या आउटपुट डिव्हाइसचा वापर केला जातो. मग हे आउटपुट डिव्हाइसेस बघा, हे आता 6+2 8 हे कशावर दिसेल आपल्याला, मॉनिटरवर दिसेल. आणि हे जर आपल्याला हार्ड कॉपी पाहिजे नाही, हातामध्ये पाहिजे नाही, आपल्याला कागदावर लिहिलेलं, तर आपण प्रिंटरद्वारे त्याची प्रिंट काढून घेऊ शकतो. प्रिंटरद्वारे याची प्रिंट काढून घेऊ शकतो आणि या दोन्ही आउटपुट डिव्हाइसेसचा वापर आपण करू शकतो. हे लक्षात घ्यायचंय. आता संगणकाचे प्रकार. आता संगणकाच्या प्रकारामध्ये बघूयात. पर्सनल संगणक म्हणजे पर्सनल कम्प्युटर. लक्षात घ्या, पर्सनल कम्प्युटर पीसी हा सर्वात सामान्य प्रकारचा संगणक आहे. हा सर्वात काय आहे, सामान्य प्रकारचा संगणक आहे, जो सामान्य वापरासाठी डिझाईन केलेला आहे. तो कशासाठी वापरायसाठी डिझाईन केलेला आहे, सामान्य वापरासाठी डिझाईन केलेला आहे. सर्व्हर, लक्षात घ्या, सर्व्हर हे नेटवर्कवर डेटा आणि इतर संसाधने प्रदान करण्यासाठी वापरले जातात. लक्षात घ्या. आता लक्षात आलंय तुमच्या, पर्सनल कम्प्युटर हा सामान्य प्रकारचा संगणक आहे, जो सामान्य वापरासाठी काय केलेला आहे, आपण डिझाईन केलेला आहे. आता सर्व्हर म्हणलं तर नेटवर्कवर डेटा आणि इतर संसाधने प्रदान करण्यासाठी वापरला जातो. लक्षात घ्यायचंय. बघा, सर्व्हर हा नेटवर्कवर डेटा, नेटवर्कवर काय डेटा आणि इतर संसाधने प्रदान करण्यासाठी याचा वापर केला जातो. आता पुढे पाहूयात आपण लॅपटॉप. आता लॅपटॉप हा पोर्टेबल संगणक आहे. लॅपटॉप हा काय आहे, पोर्टेबल संगणक आहे, जो बॅटरीवर चालतो. हा काय करतो, जो बॅटरीवर चालतो आणि फिरता फिरता वापरता येतो. आपण कुठेही गेलो तरी त्याला आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकतो. आपण फिरता फिरता याचा वापर करत असतो. तो एकाच ठिकाणी राहत नाही, तो फिरता फिरता याचा वापर होतो. आपल्याला सगळीकडे घेऊन जाऊ शकतो, आपण सगळीकडे आपल्या बरोबर कॅरी करू शकतो. हा पोर्टेबल संगणक आहे आणि तो कशावर चालतो, बॅटरीवर चालतो. लॅपटॉप हा संगणक पोर्टेबल आहे आणि बॅटरीवर चालतो आणि तो आपण इकडून तिकडे सगळीकडे म्हणजे फिरता फिरता वापरता येतो. आता टॅबलेट पाहूया. टॅबलेट हा स्पर्श स्क्रीन असलेला संगणक आहे. हा काय आहे, स्पर्श, आपण स्क्रीनला टच करून हा संगणक वापरला जातो, जो मोबाईल मध्ये देखील वापरला जातो. हा जो मोबाईल मध्ये सुद्धा वापरला जातो. बघा, टॅबलेट हा स्पर्श स्क्रीन असलेला हा काय आहे, संगणक आहे आणि जो मोबाईल मध्ये देखील काय केला जातो, वापरला जातो. आता याच्यानंतर बघा, स्मार्टफोन. आता स्मार्टफोन काय आहे, हा मोबाईल फोन आहे. स्मार्टफोन काय आहे, जो मोबाईल फोन आहे, जो संगणकाप्रमाणेच काम करू शकतो. जो काय करू शकतो, संगणकाप्रमाणेच काय करू शकतो,
काम करू शकतो. लक्षात घ्यायचंय बघा, आपण पर्सनल कम्प्युटर बघितलं, हा सर्वसामान्य प्रकारचा संगणक आहे जो सामान्य वापरासाठी डिझाईन केलेला आहे. सर्व्हर म्हणलं तर नेटवर्कवर डेटा आणि इतर संसाधने प्रदान करण्यासाठी वापरलं जातं. लॅपटॉप म्हणलं तर लॅपटॉप हा पोर्टेबल संगणक आहे. लॅपटॉप काय आहे? पोर्टेबल संगणक आहे जो बॅटरीवर चालतो, फिरता फिरता वापरता येतो. आणि टॅबलेट म्हणलं तर हा स्पर्श स्क्रीन असलेला संगणक आहे. टॅबलेट हा स्पर्श स्क्रीन असलेला संगणक आहे जो मोबाईल मध्ये देखील वापरता येतो. स्मार्टफोन, स्मार्टफोन हा मोबाईल फोन आहे जो संगणकाप्रमाणे काय करू शकतो? काम करू शकतो. अशा पद्धतीने बघा, जे वेगवेगळे संगणक आहे ते कशा पद्धतीने आपण काम करू शकतो हे पाहिलं. लॅपटॉप तर सोप्पाच आहे, सगळीकडे आपण फिरू शकतो घेऊन. टॅबलेट पण सोप्पा आहे की त्याला स्पर्श स्क्रीन असलेला संगणक आहे, हा मोबाईलवर सुद्धा चालतो. आणि स्मार्टफोन सुद्धा आपण संगणकाप्रमाणे वापरू शकतो. हे महत्वाचे घटक लक्षात ठेवायचे. यानंतर पाहूयात संगणकाचे उपयोग. आता संगणकाचे उपयोग म्हणजे काय, तर माहिती प्रक्रिया बघूयात. तर डेटा प्रोसेसिंग, माहिती प्रक्रिया म्हणजे डेटा प्रोसेसिंग म्हणजे काय, तर डेटा साठविण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी आणि ती व्यवस्थापित करण्यासाठीच संगणक वापरले जातात. हे संगणकाचे उपयोग आहेत की आपल्याला जी डेटा आहे, जी माहिती आहे ती प्रक्रिया करण्यासाठी, साठवण्यासाठी, व्यवस्थापित करण्यासाठी हे संगणक वापरले जाते. याच्यामध्ये पाहूयात गणना, कॅल्क्युलेशन्स, गणितीय आणि सांख्यिकीय गणना करण्यासाठी संगणक वापरले जातात. लक्षात घ्या, गणना, गणितीय आणि सांख्यिकीय गणना करण्यासाठी संगणक वापरले जातात. बघा, संचार, कम्युनिकेशन्स, संचार म्हणजे काय, कम्युनिकेशन्स, ईमेल, व्हिडिओ कॉल आणि सोशल मीडियासाठी संगणक वापरले जातात. लक्षात घ्या, गणना, कॅल्क्युलेशन करायचं असेल, आपला गणितीय जे असतील किंवा सांख्यिकीय गणना करण्यासाठी संगणक वापरला जातो. त्याचबरोबर आपल्याला संचार म्हणजे जे कम्युनिकेशन करायचं आहे, जे एकमेकांशी आपल्याला बोलायचं असतं किंवा जी माहिती पाठवायची असते किंवा त्यांच्याकडून आपल्याला माहिती घ्यायची असते, म्हणजे ईमेलद्वारे घेऊ शकतो, व्हिडिओ कॉलद्वारे आपण शेअर करू शकतो, बोलू शकतो, पाहू शकतो, आपलं मत मांडू शकतो. आणि सोशल मीडियासाठी सुद्धा हे संगणक वापरले जातात. बघूया, इन्स्टा, फेसबुकला, हो की नाही, म्हणजे या पद्धतीने आपण काय करतो, टेलिग्राम असेल तर या पद्धतीने आपल्याकडे जी माहिती आहे ती माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर दुसऱ्यांकडे जी माहिती आहे ते शेअर करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या सर्व गोष्टी सोशल मीडियाद्वारे आपल्याला समजतात. हो की नाही, कुठे सेल लागलेला आहे, कुठे पाऊस जास्त झालेला आहे, या सर्व माहिती, या सर्व न्यूज आपल्याला सोशल मीडियाद्वारे काय होतात, आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर पाहूयात नंतर शैक्षणिक कार्ये, एज्युकेशनल टास्क. शैक्षणिक कार्य म्हणजे एज्युकेशनल टास्क. आता एज्युकेशनल टास्क म्हणजे काय, तर अभ्यास करण्यासाठी, शोध घेण्यासाठी आणि माहिती गोळा करण्यासाठी संगणक वापरते. शोध घेण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी संगणक वापरले जातात. ह्या शैक्षणिक कार्यामध्ये बघा, आपल्याला अभ्यास करायचा असेल, आपण कम्प्युटरद्वारे अभ्यास करू शकतो. आपल्याला एखादी माहिती मिळवायची असेल तर आपण ऍडिशन कसं करायचं पाहिलं तर तुम्ही गुगलला सर्च मारलं, लगेच संगणकावर तुम्हाला व्हिडिओज येणार आहेत, ज्या काही माहिती आहे ती येणार आहे. हो की नाही, म्हणजे शोध काय घ्यायचा असेल एखादा की तुम्हाला शोधायचे, संगणकाचे कार्य. आता तुम्हाला पाहिजे नसेल तर तुम्ही शोधलं, सर्च मारलं, लगेच तुम्हाला काय होणार आहे, माहिती मिळणार आहे. म्हणजे बघा, अभ्यास करण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी, शोध घेण्यासाठी या संगणकाचा वापर केला जातो. खेळ, बघा, खेळ म्हणजे गेमिंग असेल, तुम्ही वेगवेगळे गेम्स खेळू शकता. ग्राफिक्स अँड गेम प्ले साठी संगणक वापरले जातात. ग्राफिक्स अँड गेम प्ले साठी सुद्धा संगणक काय केले जातात, वापरले जातात. संगणक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संगणक आपल्या जीवनाचा काय बनलेला आहे,
अविभाज्य घटक असा बनलेला आहे. संगणकाद्वारे भरपूर कामे कमी वेळामध्ये साध्य करणं काय झालेलं आहे, शक्य झालेलं आहे. म्हणून संगणक हा महत्वाचा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. आणि क्षेत्रांमध्ये, विविध क्षेत्रांमध्ये बघा महत्वपूर्ण भूमिका बजावतात. ज्या IT कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सर्व काही संगणकावरच काम केलं जातं. MS ऑफिस असतील, MS वर्ड बघा, MS ऑफिस, एक्सेल मध्ये काम करायचं असेल वगैरे, तर वेगवेगळा डेटा असेल, प्रोग्रामिंग असेल, तर हे सगळं कंपन्यांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण कार्य करण्याचं काम हा संगणक करत असतो. म्हणून हा आपल्या अविभाज्य घटक बनलेला आहे. यानंतर पाहूयात, संगणकाला डेटा भरण्यासाठी म्हणजे इनपुट आणि आउटपुट वर जी साधने वापरली जातात तर त्याला टर्मिनल असे म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, टर्मिनल. काय, टर्मिनल म्हटलं जातं. लक्षात घ्यायचंय, टर्मिनल म्हटलं जातं. टर्मिनल 3 प्रकारचे असतात. टर्मिनल किती प्रकारचे असतात, 3 प्रकारचे असतात. आता बघूया त्यातलं डंब टर्मिनल. आता डंब टर्मिनल म्हणजे काय, डेटा भरण्यासाठी कीबोर्ड, डेटा स्क्रीनवर दिसावा यासाठी मॉनिटर व तो छापण्यासाठी प्रिंटर. म्हणजे डेटा जो भरायचा आहे तो कीबोर्डवर असेल, डेटा स्क्रीनवर असेल, दिसावा यासाठी मॉनिटर व तो छापण्यासाठी प्रिंटर. या सर्व साधनांना एकमेकांशी जोडायच्या वायर्स यांचा एकत्रित संच म्हणजे डंब टर्मिनल होय. म्हणजे बघा, जो डेटा आहे, जो कीबोर्डवर डेटा भरण्यासाठी कीबोर्ड असेल जोडायचा, स्क्रीनवर दिसण्यासाठी मॉनिटर जोडायचा, तो छापण्यासाठी काय करायचं आपल्याला, प्रिंटर जोडायचा. मग हे एकमेकांशी कनेक्ट केले तर ते काम करणार आहेत. मग हे जे एकमेकांशी काम करताना ज्या वायर्स आहेत, मग त्या वायर्स एकत्रितपणे संच म्हणजे डंब टर्मिनल. लक्षात घ्या, सोपं आहे. जे एकमेकांशी निगडीत, बरोबर आपल्याला टीव्ही लावायची, आपण प्लगला लावलं, बटन चालू करलं तरच होणार आहे, रिमोटचा वापर करावा लागतो, बरोबर की नाही. आपल्याला बदलायचं म्हणजे वायरिंगचा वापर केला जातो याच्यामध्ये. तसंच की बाबा मॉनिटर स्क्रीन आहे, त्याचबरोबर आपलं कीबोर्ड आहे, माऊस असेल, प्रिंटर असेल, तर यांची जोडणी केली जाते. जो वायरचा संच असतो त्याला डंब टर्मिनल असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, डंब टर्मिनल म्हटलं जातं. या डेटावर कोणतीही प्रक्रिया होत नाही. या डेटावर काही प्रक्रिया होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण की याच्यामध्ये फक्त वायरिंगचा संच असतो. त्या वायरी एकमेकांशी काय केलेल्या असतात, ते जे वायर्स आहेत ते एकमेकांशी काय केलेले असतात, कनेक्ट केलेल्या असतात. आणि त्याला डंब टर्मिनल असं म्हटलं जातं. आता पुढे पाहूयात स्मार्ट टर्मिनल. आता स्मार्ट टर्मिनल मध्ये काय, तर कीबोर्ड, मॉनिटर आणि प्रिंटर यांच्या जोडीच्या मेमरी व सेंट्रल प्रोसेसिंग युनिट CPU असतो. लक्षात घ्या, स्मार्ट टर्मिनल मध्ये कीबोर्ड, मॉनिटर, प्रिंटर यांच्या जोडीला मेमरी व सेंट्रल प्रोसेसिंग युनिट काय असतो, CPU असतो. त्यामुळे काय होतं, जो डेटा आहे तो आपला संपादित करून, म्हणजे जो संपादित म्हणजे एडिट करून तो CPU कडे पाठवण्याचं काम टर्मिनल करू शकते. काय करू शकते, हे टर्मिनल करू शकते. म्हणजेच यात डेटावर प्रक्रिया केली जाते. यात काय केलं जातं, स्मार्ट टर्मिनल मध्ये डेटावर प्रक्रिया केली जाते. डंब टर्मिनल मध्ये डेटावर प्रक्रिया केली जात नाही. लक्षात घ्या, याच्यात डेटावर प्रक्रिया केली जाऊ शकते. यानंतर पाहूयात इंटेलिजंट टर्मिनल. यानंतर पाहूयात इंटेलिजंट टर्मिनल. आता इंटेलिजंट टर्मिनल म्हणजे काय, तर या टर्मिनल मध्ये प्रोग्राम तयार करता येतो. आपल्याला काय तयार करता येतो, प्रोग्राम तयार करता येतो. कारण एक यात मायक्रो कॉम्प्युटर असतो. याच्यामध्ये काय असतो, मायक्रो कॉम्प्युटर असतो. भरलेल्या डेटावर प्रक्रिया करणे
तसेच हा डेटा बरोबर आहे किंवा कसे हे समजून घेण्याची क्षमता इंटेलिजंट टर्मिनल मध्ये असते. बघा, हा जो डेटा तयार केलेला आहे, जो प्रोग्राम तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये मायक्रो कॉम्प्युटर असतो आणि जी प्रक्रिया डेटावर केलेली आहे तसेच हा डेटा बरोबर आहे की नाही का चुकीचा आहे हे कसं समजून घेण्याचं, ही सगळी क्षमता या इंटेलिजंट टर्मिनल मध्ये असते. कशामध्ये असते? इंटेलिजंट टर्मिनल मध्ये असते. बघा, सुरुवात पहिल्यांदा पाहिलं आपण डम टर्मिनल, त्याच्यानंतर पाहिलं स्मार्ट टर्मिनल, त्याच्यानंतर पाहिलं इंटेलिजंट टर्मिनल. म्हणजे हे डेटा भरण्यासाठी इनपुट आणि आउटपुटचे जे वापर करतो, जे साधनं वापरतो त्याला टर्मिनल असं म्हणतात. आणि या टर्मिनल मधले आपण हे 3 प्रकार पाहिलेले आहेत. यानंतर सुपर कम्प्युटर पाहूया. आता सुपर कम्प्युटर मध्ये म्हणजे काय, तर इतर संगणकाकडून एकत्र केलेल्या माहितीवरून अतिशय वेगाने आकडेमोड असेल किंवा प्रक्रिया घडवून आणली जाते, त्याला सुपर कम्प्युटर म्हणलं जातं. नावच बघाय, सुपर कम्प्युटर म्हणजे जी काही संगणकाला आपण एकत्र केलेली माहिती असेल, संगणकाला जी काही आज्ञा दिलेली असेल, जी काही कमांड दिलेली असेल, त्यावर माहितीवर अतिशय वेगाने आकडेमोड असेल, त्याच्यावर प्रक्रिया घडून आणण्याचं काम हे सुपर कम्प्युटर करते. यामध्ये अधिक प्रोसेसर्स बसवलेले असतात. बघा, अधिक काय असतं त्याच्यामध्ये? प्रोसेसर्स असतात. प्रत्येक प्रोसेसरकडे एक काम सोपवलेले असते. म्हणजे बघा, याच्यामध्ये सुद्धा प्रोसेसर असतात आणि त्या प्रोसेसर मध्ये एक काम त्याच्यावर सोपवलेलं असतं. आपल्या मेंदूप्रमाणेच हे प्रोसेसर समांतर कार्य करू शकतात. अनेक प्रोसेसर एकत्रितरित्या काम करत असल्याने काम अतिशय वेगाने होते. बघा, इतर जे प्रोसेसर आहे एकाच वेळेस काम करत असल्याने, बरोबर ना, आपण जर एकीचं बळ मोठं असतं म्हणतात, हो की नाही? म्हणजे ज्यावेळेस आपण एकत्र येतो किंवा ते काम काय होतं, भरभर होतं, हो की नाही? तसंच सर्व प्रोसेसर जर एकत्र आले, बसवलेले असतात आणि अनेक प्रोसेसर जेव्हा एकत्रितपणे काम करत असतात त्यावेळेस ते काम काय होतं, अतिशय वेगाने होते. या संगणकाची क्षमता म्हणजे बघा, फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स प्रति सेकंड या एककात मोजली जातात. लक्षात घ्यायचे, या संगणकाची क्षमता जी आहे फ्लॉप म्हणजे फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स पर सेकंड या एककात मोजली जातात. बघा, पर सेकंड, पर सेकंदामध्ये ती मोजली जातात. सुपर कम्प्युटर मधील चिप ही गॅलियम अनसाइडची बनवलेली असते. ती सिलिकॉन चिप्स पेक्षा 6 पट वेगाने काम करते. बघा, जी चिप आहे ती गॅलियम, जी चिप आहे ती अनसाइड चिप बनलेली असते आणि ती सिलिकॉन चिप पेक्षा काय असते, 6 पट वेगाने काम करू शकते. कितीने? 6 पट वेगाने काम करू शकते. सुपर कम्प्युटरची स्मरणशक्ती खूपच जास्त असल्याने ज्ञानाचे विशाल भांडार यामध्ये सामावलेलं असतं. बघा, सुपर कम्प्युटर किती फास्ट आहे. सुपर कम्प्युटरचा उपयोग जेथे खूप मोठी माहिती साठवून ठेवणे आवश्यक असते व या माहितीवर आधारित निष्कर्ष काढले जातात, त्याच्यामध्ये खूप माहिती साठवून ठेवणं आवश्यक असतं आणि ज्यावर निष्कर्ष काढले जातात अशा ठिकाणी केला जातो. उदाहरणार्थ मिसाईल. बघा, मिसाईल डिझाईन, न्यूक्लिअर रिएक्टर, खगोलशास्त्र असतील, हवामान खातं असेल आपलं, जेनेटिक असेल, इंजिनिअरिंग असेल, इत्यादींकडे या सुपर कम्प्युटरचा वापर केला जातो. ऑफिसेस मध्ये या म्हणजे सुपर कम्प्युटर वापरले जातात. आतापर्यंत फक्त जपान व अमेरिका हे 2च देश सुपर कम्प्युटरचे प्रमुख उत्पादक होते. आतापर्यंत बघा, फक्त जपान आणि अमेरिका हे 2च देश काय होते, सुपर कम्प्युटरचं उत्पादक होते. पण मागील दशकात पुण्यातील सीडॅक या संस्थेने पॅरम 10,000 हा सुपर कम्प्युटर विकसित केला आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये सुद्धा पुण्यामध्ये काय केलेलं आहे, सीडॅक या संस्थेने पॅरम 10,000 हा सुपर कम्प्युटर विकसित केलेला
आहे. लक्षात घ्यायचंय सुपर कम्प्युटर. यानंतर पाहूया मेन फ्रेम कम्प्युटर. मेन फ्रेम कम्प्युटर. आता मेन फ्रेम कम्प्युटर आकाराने खूपच मोठे असतात. एखाद्या मोठ्या खोलीत मावतील एवढे, बघा खूपच मोठे असतात. एखाद्या मोठ्या खोलीत मावतील एवढे त्याला मेन फ्रेम कम्प्युटर म्हणतात. हे संगणक अतिशय वेगाने माहितीवर प्रक्रिया घडवून आणतात. एका सेकंदात किती सूचनांवर प्रक्रिया घडून आणल्या जातात यावर त्याची गतिमानता व क्षमता ठरवली जातात. महाग असूनही हे संगणक वापरले जातात कारण याची माहिती साठवून ठेवण्याची जी क्षमता आहे ती जास्त आहे. टेल्को सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये, बघा टेल्को सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये तसेच विद्यापीठ, रेल्वे आरक्षण इत्यादी ठिकाणी मेन फ्रेम कम्प्युटरचा वापर केला जातो. मेन फ्रेम कम्प्युटर सर्व माहिती एका मुख्य संगणकामध्ये साठवली जाते. लक्षात घ्या, हा खोलीवर मावेल एवढा मोठा कम्प्युटर असतो. या माहितीमधून आवश्यक तेवढीच माहिती वेगळी करून वापरता येते. म्हणजे याच्यामध्ये सर्व माहिती तर ठेवली जाते या मेन कम्प्युटर मध्ये, परंतु आपल्याला जेवढी आवश्यक आहे तेवढीच माहिती याच्यामध्ये काय केली जाते, वेगळी करता येते. त्यामुळे अनेक लोक एकाच वेळी एकाच प्रकारच्या माहितीवर वेगवेगळी कामे करू शकतात. याला मेन फ्रेम कम्प्युटर असं म्हटलं जातं. बघा खूप छान अशी माहिती मिळाली आपल्याला की याच्यामध्ये एका खोलीत मावेल एवढं मोठं आहे. हे संगणक अतिशय वेगाने प्रक्रिया घडवून आणण्याचं काम करतो. एका सेकंदामध्ये कितीतरी प्रक्रिया घडवून आणल्या जातात. त्यावर त्याची गतिमानता असेल, त्याची क्षमता ठरलेली असते. त्याचबरोबर महाग असूनही हे संगणक वापरलं जातं. त्याची माहिती साठवून ठेवण्याची क्षमता जास्त असणारे टेल्को सारखे असतील किंवा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, तसेच रेल्वे आरक्षण असेल, विद्यापीठ असेल तर इत्यादी ठिकाणी याचा मेन फ्रेम कम्प्युटर म्हणून वापरला जातो. सर्व माहिती एका मुख्य संगणकामध्ये साठवली जाते व त्या माहितीमधून आवश्यक तेवढीच माहिती आपल्याला जर वेगळी काढायची असेल तर आपण ती वेगळी काढू शकतो. एकाच वेळी एकाच प्रकारच्या माहितीवर वेगवेगळी कामं काय करू शकतात या कम्प्युटरमध्ये. लक्षात आलं सर्वांच्या? ओके, आय होप यू विल अंडरस्टँड इट. थँक यू.